नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो। महापारेषण सहाय्यक अभियंता म्हणजे असिस्टंट इंजिनियरची वॅकन्सी आपण 4-5 वर्षापासून वॅकन्सीची वाट बघत होती। फायनली आली, त्यांनी जाहिरात डिक्लेअर केली। त्यानंतर टोटल 223 जागांची अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी, अशी अतिशय चांगली संधी आपल्याला त्यांनी दिली। जे बी ग्रॅज्युएट्स आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर्स किंवा सिव्हिल आणि टेलिकॉम आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम आहे, त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली संधी आहे। चांगला पगार, चांगला जॉब प्रोफाइल, टेक्निकलसाठी चांगली पोस्ट, त्यानंतर तुमचं जे काही बाकीच्या फॅसिलिटीज असतात त्या सगळ्या त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या लागू पडतात। सेमी गव्हर्नमेंटमध्ये ही कंपनी येते महापारेषण। तर अतिशय चांगली आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे सध्याच्या कंडिशनला। आता रिसेंटली 2 दिवसाआधी ऑफिशियल साईटवर म्हणजे MECTCLच्या ऑफिशियल साईटवर त्यांनी जाहीर केलेलं आहे की 16 आणि 17 तारखेला त्याची एक्झाम होणार आहे। 16 तारखेला AE ट्रान्सको म्हणजे इलेक्ट्रिकल आणि 17 तारखेला AE टेलिकॉम आणि AE सिव्हिल म्हणजे सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचे जे माझे विद्यार्थी मित्र आहेत, ग्रॅज्युएट्स आहेत, BTech ग्रॅज्युएट्स, त्यांच्यासाठी ती एक्झाम होणार आहे। तर त्यानुसार ऑलरेडी तुम्ही साधारण 1-2 वर्षापासून, कोणी 3 वर्षापासून किंवा काही जणांनी 6 महिन्यापासून अभ्यास सुरू केलेला होता। आता तो जो क्षण आहे शेवटचा म्हणजे एक्झामचा, तो आता पुढच्या 10-11 दिवसावर आलेला आहे। तर मला विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असतात की सर आता तयारी कशी करावी, किंवा आता तयारी म्हणण्यापेक्षा आता टेन्शन येत आहे किंवा एक सायकोलॉजिकल प्रेशर येत आहे, तर त्याला कसं डील करायचं किंवा एक्झाममध्ये त्याचा एक निगेटिव्ह इफेक्ट होऊ नये त्यासाठी काय करावं, आणि आता 10 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त काय चांगलं करू शकतो त्याबद्दल थोडीफार माहिती द्या। आता विद्यार्थी प्रिपरेशन करत आहे की आपली जी एक्झाम असते ती साधारण 130 प्रश्न आणि 150 मार्काचा पेपर असतो, ठीक आहे। त्याच्यामध्ये मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओज घेतलेले आहे। पूर्ण आपली एक महाट्रान्सको AE म्हणून एक पूर्ण आपली प्लेलिस्टच आपल्या चॅनलवर आहे। त्याचा प्रत्येक व्हिडिओ जर बघितला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सिलेबस वाईज, कट ऑफ वाईज, महत्त्वाचे टॉपिक्स सगळे आपण घेतलेले आहे। तर त्यामध्ये आता जे शेवटचे आपल्याला म्हणजे आजचा दिवस जर सोडला आपण तर उद्यापासून आपल्याला तब्बल 11 दिवस मिळतात। 11 दिवस जे आहेत ते खूप कमी आहेत आणि खूप जास्त आहे असं म्हटलं तरी चालते। खूप जास्त असं आहे की ज्यांचं आधीपासून प्रिपरेशन आहे त्यांच्यासाठी बोलतो, आता जे 0पासून सुरू करते त्यांच्यासाठी खूप जास्त नाही आहे। पण आता जे झालं ते झालं, म्हणजे जेवढं प्रिपरेशन तुम्ही आतापर्यंत केलं ते तुमचं आता झालेलं आहे असं समजू आपण। त्याच्यामध्ये फक्त आता तुम्हाला फक्त रिव्हिजन करणे आहे, ठीक आहे। रिव्हिजन म्हणजे कसं की तुम्ही जो टॉपिक केलेला आहे किंवा जे सब्जेक्ट्स तुम्ही केलेले आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही टेक्निकलमध्ये पॉवर सिस्टीम आहे किंवा मशीन्स आहे, त्यानंतर आपलं कंट्रोल सिस्टीम आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे, किंवा मग काही बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा सुद्धा भाग आहे, आणि बाकीचे जे आहेत बाकीचे पण सब टॉपिक्स भरपूर आहेत, म्हणजे सब्जेक्ट्स आहेत जे महत्त्वाचे आहेत थोडेफार। ते मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये। तर त्यांचा तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल, तुम्ही MCQ सॉल्व केले असेल, ऑब्जेक्टिव्ह अतिशय चांगल्या पद्धतीने सॉल्व केले असेल, टेस्ट सिरीजसुद्धा भरपूर दिलेले असतील असं मी गृहीत धरतो। त्यानुसारच पुढचं सांगतो की आता जे 11 दिवस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे आहे। जे तुमचं झालेलं आहे त्यावर रिव्हिजन करायची आहे। जास्तीत जास्त तुम्ही थिअरीवर भर द्यायचा, जे काही तुमचं आता टेक्निकलचं आहे ते, कारण टेक्निकलला आपल्याला प्रत्येक प्रश्नाला 2.2चं वेटेज आहे हे लक्षात घ्या। हे सगळ्यांना माहिती आहे, पण मी परत का सांगतोय, कारण की त्यातला आपला जेवढं तुम्ही जास्त अटेम्प्ट कराल तेवढं तुमचा स्कोर वाढेल। आपल्याला कट ऑफनुसार 100 पैकी म्हणजे 150चा प्रश्न हे असतो, मार्क्स असतात, परंतु 150 पैकी आपल्याला 90 आणि 100मध्ये कन्वर्ट झाल्यावर 100 पैकी आपल्याला 60 एवढे मार्क असणं अतिशय आवश्यक आहे। तुमची कोणतीही कॅटेगरी असो, असं करू नका की बा आता मी विमेन्स कॅटेगरीमध्ये येते किंवा मी एक्सेट्रा कॅटेगरीमध्ये येते तर माझा कट ऑफ कमी येईल। कट ऑफ हा कमी येईलच कदाचित, परंतु आपण तयारी ही 60%साठी करायची। त्यासाठी आता मी तुम्हाला प्लॅनिंग सांगतो आहे, एक शॉर्टमध्ये घेतो। ॲक्च्युली मी खूप डिटेलमध्ये याच्यामध्ये बोलू शकतो, परंतु जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये, कारण मला विद्यार्थ्यांचे कमेंट असतात की सर थोडं शॉर्टमध्ये घेत जा। त्याच्यामुळे मी प्रयत्न आज तोच करणार आहे की आपण एक लवकरात लवकर इथे तुम्हाला लक्षात पण येईल आणि मी जास्तीत जास्त तुम्हाला समजून सांगू शकेल, कमी वेळामध्ये हा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ हा 60 म्हणजे तुम्हाला 150 पैकी 90 तुम्हाला कव्हर करणे आवश्यक आहे, 150 मार्कापैकी, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे टेक्निकल आहे, ठीक आहे। टेक्निकलचं तुमचे 50 क्वेश्चन्स, 110 मार्क ईच क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2.2 वेटेजचा राहतो, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे। त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक ह्या 50 पैकी ईच अँड एव्हरी प्रश्न हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यासाठी तुम्हाला सांगतो, त्याचं एक तुम्हाला गणित सांगतो की त्यामध्ये काय आहे की जे 50 प्रश्नाचं त्यांचं एक हे राहतं, म्हणजे काय म्हणतात त्याला बजेट राहतं। आपण बजेट म्हणजे काय असते, सगळी व्यवस्था राहते, मॅनेजमेंट राहते। त्यानुसार माझा जो अंदाज आहे किंवा आपण आतापर्यंतचे क्वेश्चन टेस्ट सिरीज बघितलं आहे, प्रिव्हियस पेपर बघितलं आहे किंवा आणखी याचे बघितलेलं आहे, आधीचे जे आहेत ते प्रिव्हियस,
त्याच्यामध्ये 50 पैकी माझ्या मते तरी कमीत कमी 20 ते 22 प्रश्न हे थेरॉटिकल येणार आहे. मिनिमम सांगतो आहे बरं, 25 पण असू शकतात, 30 पण असू शकतात, कमीत कमी 20 ते 22. ठीक आहे, म्हणजे तुमचे जर आपण 22 पकडले, ठीक आहे, 22पेक्षा आपण 25 पकडू, म्हणजे आपण साधारण 25चा आकडा घेतला. 25 तुमच्या थेरीचे आहे. ठीक आहे, ठीक आहे, आणि साधारण 25 प्रश्न हे न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला साधारण 55 मार्क्स होतात ते, आणि इथे 55 मार्क्स टोटल होतात तुमचे 110 मार्क्स. ठीक आहे, तर हे तुम्हाला कवर करायचे आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुमचं थिअरी एकदम स्ट्रॉंग असेल, तुम्ही काय करा की आता तुमचं जे काही थेरॉटिकल झालेलं आहे, तुमचा अभ्यास झालेला आहे, त्याच्यामध्ये तुमचं न्यूमेरिकल बऱ्यापैकी चांगलं असेल तर वेल अँड गुड, काही प्रश्न नाही, त्याच्यामध्ये काही इश्यू येणार नाही तुमचा. कारण थिअरीचे प्रश्न सुटी देऊ नका. तुमचे न्यूमेरिकल थोडेफार सुटले तरी चालतात, थोडेफार तुमचे नाही आले तरी चालतात, परंतु थिअरीचे प्रश्न हे बऱ्यापैकी मुलांना येतात. ज्यांचा चांगला अभ्यास आहे, एक 3 महिने 6 महिन्याचा त्यांचा अभ्यास आहे, त्यांना चांगले येतात. त्याच्यामुळे थेरॉटिकल प्रश्न चुकू देऊ नका. तर त्यामुळं थिअरीचे जे तुमचे 25, आपण एक अंदाज घेतला आहे, 25चे 27 होऊ शकतात किंवा 23सुद्धा होऊ शकतात. तर 25 जर आपल्याला बरोबर आले, आपण जर करेक्ट ते सोडवले, निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे गेस करता येत नाही, गेस करू पण नका. गेस तुम्हाला करायचे असेल तर पेपर झाल्यानंतर शेवटचे जे आहे, शेवटचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये टेक्निकलचे एक फक्त 4 ते 5 प्रश्न गेस करा, त्यापेक्षा जास्त करू नका. आणि बाकीचे तर तुम्हाला गेस करायची गरज नाही. ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि मराठीमध्ये प्रश्न जो आहे तो तिथल्या तिथे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हार्डली तुम्हाला तिथे 2-4 प्रश्न तुम्हाला गेस करावे लागतील. त्याच्यामध्ये रिजनिंग आणि ॲप्टिट्यूडमध्ये असं असतं की जर तुमचा ॲन्सर बरोबर आला तर तुम्हाला तिथल्या तिथे कळतं, अन्यथा तुम्हाला तिथे लक्षात येत नाही, तुमचा ॲन्सर कॅल्क्युलेशनमध्ये चुकून जातं. ठीक आहे, तर तुम्हाला थेरीमध्ये 55 जर तुम्ही 25 प्रश्न अटेम्प्ट करू शकले व्यवस्थितरित्या, कॉन्फिडंटली, तर तुमचे 55 मार्क इथे कन्फर्म होतात. ठीक आहे, 55 मार्क तुमचे इथे तुमचे 25 प्रश्नाचे कन्फर्म होऊन जातात, 55 मार्क. ठीक आहे, बाकी हे जे आहे याच्यामध्ये तुम्ही जेवढं जास्त कव्हर कराल तेवढं ठीक. म्हणजे जर तुम्ही 25 जरी अटेम्प्ट केला आणि तुमचे ते व्यवस्थित तुमचे अटेम्प्ट झाले, पॉझिटिव्हली अटेम्प्ट झाले, तर तुमचे 55 मार्क हे पक्के होतात. याच्यावर तुम्ही जेवढं कराल तेवढं. ठीक आहे, जर तुम्ही 55चे 60 करू शकले, म्हणजे मार्कांमध्ये म्हणतो मी 110 पैकी, तर अतिशय चांगलं. आणि बाकी जे ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि मराठी आहे त्याचे साधारण 80 प्रश्न आणि 40 मार्क त्याला असतात. 40 म्हणजे ते 110 आणि 40 असे 150 मार्क होतात. तर त्याच्यामध्ये बघा की 80 पैकी तुमचे जे आहेत 40 तुम्हाला जे मार्क असतात, तुमचे हार्डली जर तुमचे 80 पैकी 10 जरी चुकले तरी तुमचे 35 मार्क साधारण होतात. म्हणजे साधारण 80 म्हणजे 70 आणि हाफ केले तर 35, 30 ते 35 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये आले पाहिजे. ठीक आहे, आता हे टेक्निकल आहे, टेक्निकलचं आपण इथे कट करू. त्याच्यामध्ये आता नॉनटेक जे आहे, नॉनटेकमध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन्स 40 मार्क्स. ठीक आहे, हे अतिशय महत्त्वाचे असतात, याला कमी लेखून चालणार नाही. आपल्याला 40 पैकी कमीत कमी 35 मार्क मिळाले पाहिजे. त्यासाठी तुमचे 80 पैकी 70 प्रश्न बरोबर आले पाहिजे. त्यामध्ये ॲप्टी जे आहेत साधारण 10 मार्क्स, नंतर रिझनिंगचे आहेत 20 मार्क्स आणि मराठीचे आहेत 10 मार्क्स, असे 40 मार्क्स होतात. ठीक आहे, याच्यामध्ये मराठी एकदम बेसिक लेवलचं आहे, जास्त तुम्हाला डिटेलमध्ये जायची गरज नाही. रिझनिंग हे तुमचं प्रॅक्टिसवर डिपेंड राहतं. तुम्हाला 20 पैकी साधारण 15 ते 16 मार्क आरामात येऊ शकतात, 2-3 प्रश्न जर कठीण निघाले तर. आणि ॲप्टीमध्ये थोडंसं टफ जाते मुलांना, तरी 10 पैकी तुम्ही 7-1 प्रश्न आरामात तिथे म्हणजे मार्क तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे साधारण तुम्ही 30 ते 32 म्हणजे आपल्या आधीचे जे आहेत 55 टेक्निकलचे आणि प्लस तुम्हाला एनी हाऊ कसे करून 40 पैकी 35 जर तुम्हाला मिळवता आले, ठीक आहे, तर तुमचा स्कोर होतो इथे 90चा आउट ऑफ 150. म्हणजे बघा 150 पैकी तुमचे इथे 90 कवर होतात. ठीक आहे, जर तुमचे 150 पैकी कवर झाले 90 तर तुमचं सिलेक्शन हे कन्फर्म आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यांचं टेक्निकल चांगलं आहे, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचं टेक्निकल एकदम साऊंड आहे, थिअरी एकदम चांगली झालेली आहे, प्लस तुमचं न्यूमेरिकलसुद्धा बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत, त्यांनी शक्यतोवर त्यांना बघा एक 25च्या वर आपण एक साधारण राऊंड फिगरमध्येच घेऊ. जर तुम्ही 30 प्रश्न कन्फर्म सॉल्व करू शकले, 30 प्रश्न 50 पैकी करेक्टमध्ये, तर तुमचे 30 × 2.2 म्हणजे तुमचे साधारण 66 इथे स्कोर येतो 110 पैकी. ठीक आहे, टेक्निकलचा 110 पैकी 66 येतो. आणि नॉनटेकचा, आणि आपण इथे टेक्निकलचा आहे,
आणि एक नॉन टेकचं जर बघितलं इथे, तर नॉन टेकमध्ये फक्त तुम्हाला इथे करावं लागतात तुमचे एक 66 इथे झाले तर तुम्हाला फक्त 44 मार्क्स घ्यावं लागतात कमीत कमी, परंतु 44च्या वरच मिळेल तुम्हाला, 24च्या वरच मिळतील. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आपण एक राऊंड फिगरमध्ये घेऊ, 40 80पैकी जर तुमचे 60 जरी बरोबर आले, ठीक आहे, 60 म्हणजे येऊ शकतात, 60 हे आरामात बरोबर येऊ शकतात. 60 इंटू तुमचं एक 0.5 म्हणजे अर्धा मार्क असतो प्रत्येकाला, तर ते होतात 30 आउट ऑफ तुमचे 40, ठीक आहे. म्हणजे हे टोटल किती झाले तुमचे 96 आउट ऑफ 150. म्हणजे हे तुम्ही 90च्याही स्कोअर जास्त झालं तर तुमचं टेक्निकल चांगलं असेल तर. जर तुमचं नॉन टेक चांगलं असेल, ठीक आहे, तर नॉन टेकमध्ये टेक्निकलमध्ये तुमचे 25 जरी आले तरी 25 गुणिले 2.2 म्हणजे इथे 55 होतात, 55. आणि इथे तुमचे थोडेसे इथे वाढवावं लागेल तुम्हाला, इथे म्हणजे तुम्हाला 70 करावं लागेल. म्हणजे तुम्ही जर नॉन टेक चांगलं असेल तर, टेक्निकल चांगलं असेल तर वेल अँड गुड, कारण टेक्निकलला वेटेज जास्त. सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला एनी हाऊ कसंही करून ॲटलिस्ट तुम्हाला 150पैकी 90 म्हणजे 100पैकी 60% मार्क्स कंपल्सरी आहेत कट ऑफमध्ये येण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला टेक्निकल अतिशय चांगलं असणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला कट ऑफमध्ये तुम्हाला कठीणाई जाईल, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. कारण की नॉन टेकचं कसं आहे की नॉन टेक जर आपल्या ॲव्हरेजमध्ये आलं तर ठीक आहे, परंतु त्यांनी जर टफ घेतला, जास्त टफ घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला 30च्या वर जाणं कठीण जाईल, 40पैकी मार्कामध्ये सांगतो आहे. त्यामुळे टेक्निकलमध्ये ॲटलिस्ट 25 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे, तसा तुम्ही आता रिव्हिजन करा, ठीक आहे. आता जो आपला पिरियड आहे सध्याचा, म्हणजे साधारण 11 दिवस, तर त्यामध्ये तुमचं जे काही सिलेबस झालेलं आहे त्यावर रिव्हिजन करा. आणि पेपर सोडवताना जे तुम्हाला आधी येतं, म्हणजे तुमचं जर फॉर एक्झाम्पल टेक्निकल चांगलं आहे तर टेक्निकलमधले जे तुमचे प्रश्न आहेत जे तुम्हाला येतात आणि थेरॉटिकल बेस आहे ते आधी सॉल्व करा, पटापट सॉल्व करा, तिथे काही वेळ घालू नका, जे येतात ते, ठीक आहे. आणि नॉन टेकमध्ये सुद्धा तुम्हाला येत असेल, तुम्हाला लवकर येत असेल, तुम्ही जर पटकन अटेम्प्ट केला आहे, टेक्निकल झालं इथे नॉन टेकचा तुमचा ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे, रिजनिंगचा आहे, रिजनिंग अटेम्प्ट करायचं, रिजनिंगवर क्लिक करायचं, तिथले प्रश्न घ्यायचे आपले जे काही 40 प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे येतात ते पटापट कॅल्क्युलेशन करून तिथे क्लिक करायचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर मराठी बऱ्यापैकी मुलांना सोपी जाते, किंवा आपण म्हणू शकतो की इझी त्याची मोड असते, त्याचं हे असते, पॅटर्न असते, त्यामुळे ते बऱ्यापैकी तुम्हाला येऊन जाईल. जास्तीत जास्त म्हणजे पहिल्या 1 तासामध्ये जे तुम्हाला 100% माहिती आहे की हे करेक्ट आहे ते सॉल्व करा. त्यानंतर जो 1 तास आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळ टेक्निकलला द्या आणि ॲप्टिट्यूडला द्या. रिजनिंग वगैरे आहे तिथे कॅल्क्युलेशन वगैरे असेल तर वेळ लागेल, अन्यथा रिजनिंगमध्ये वेळ लागत नाही. टेक्निकलच्या न्यूमेरिकलला वेळ द्या, कारण न्यूमेरिकल तुम्हाला सोडायचे नाही आहे, तुम्हाला मार्क प्रश्न पूर्ण 50च्या 50 पूर्ण सॉल्व करायचे आहेत. असं नाही की बा सरांनी म्हटलं 25 प्रश्न तर 25 प्रश्न आले म्हणजे झालं, तसं नाही आहे. तुम्हाला जर तुमचं चांगलं असेल, परंतु गेसिंग जास्त करू नका. गेसिंग हार्डली पूर्ण पेपरमध्ये 10 प्रश्नाचं गेसिंग करा, त्याच्यावर जास्त गेसिंग करू नका. ज्या विद्यार्थ्याचा 4 वर्षापासून 3 वर्षापासून अभ्यास झालेला आहे त्यांनासुद्धा टेन्शन येणारच आहे, कारण की खूप सिरियसली आपण अभ्यास करत असतो, आपल्याला सिलेक्ट व्हायचंच असतं, त्यामुळे टेन्शन येतं. ज्यांना असं म्हणजे म्हणतात ना एकदम कॅज्युअली एक्झाम देतात त्यांना कधीच टेन्शन येत नाही. टेन्शन त्यांनाच येतं की जे खूप सिरियसली अभ्यास करतात, हे लक्षात ठेवा. असं नाही की ज्यांना टेन्शन येत नाही, ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनासुद्धा कधी कधी टेन्शन येत नाही, परंतु अभ्यास हा कधीच पूर्ण होत नसतो. त्याच्यामुळे हे जे 11 दिवस आहे हे थोडंसं तुम्ही तुमचं एक पॉझिटिव्हिटी आणा स्वतःमध्ये की नाही आपला अभ्यास व्यवस्थित झालेला आहे, आता फक्त रिव्हिजन करायची आहे. तुम्हाला जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवायचं नाही, म्हणजे कसं की नवीन टॉपिक केलं तर परत त्यांना आता 0पासून सुरू करावं लागेल, तसं करू नका. कारण की आता 10 दिवसामध्ये काही विशेष काही नवीन टॉपिक होणार नाही. तुम्हाला जे काही तुमचं झालेलं आहे त्याच्यावर फक्त तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. जे काही टॉपिक्स मी तुम्हाला ऑलरेडी माझे जे व्हिडिओज आहे आधीचे बघा, 60 दिवस 45 डेज किंवा मग 15 दिवसाचा जो प्लॅन दिलेला आहे, 25 दिवसाचा जो प्लॅन दिलेला आहे तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी जे टॉपिक सांगितलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित जर केले तर तुमचं सिलेक्शन हे कन्फर्म होतं. कन्फर्म होतं, ठीक आहे. आणि नॉन टेकचं सुद्धा तुम्हाला चांगला स्कोअर करणं आवश्यक आहे. नॉन टेकसाठी प्रॅक्टिस आवश्यक आहे. आता जे दिवस उरलेले आहे त्याच्यामध्ये डेली 3 ते 4 तास किंवा 3 तास तरी नॉन टेकला द्या. बाकी 7-8 तास तुम्ही म्हणजे साधारण मिनिमम जरी पकडलं तरी 8 ते 9 तास तुमचा अभ्यास होणं आवश्यक आहे. जास्त होत असेल तर व्हेरी गुड. तर हे 10-11 दिवस अक्षरशः लिटरली स्वतःला असं झोकून द्या अभ्यासामध्ये, कारण हे दिवस परत येणार नाही आहे. आपण परत ॲड जरी आली तरी सिलेक्शन होईल नाही होईल आपल्याला माहिती नसते, आणि ॲड तर आता येणारच नाही, सध्या 1-2 वर्ष तर ॲड काही येणार नाही. त्याच्यामुळे हे जे आता ऑपॉर्च्युनिटी आहे याचं सोनं करा. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 11 दिवस किती चांगला अभ्यास करू शकता किंवा किती जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता याचा प्रयत्न करा. कारण की आता हॉल तिकीट 1-2 दिवसामध्ये येईलच, मी तुम्हाला हे अपडेट देईलच कदाचित, ते सुद्धा अपडेट देईल. परंतु आजचं जे आहे हे तुम्ही आता माझा व्हिडिओ झाला की तुम्हाला 11 दिवसाचा प्लॅन तुम्ही तयार करा उद्यापासून. म्हणजे आजपासूनच समजा आता 5-6 तारखेपासून समजा तर साधारण 15 तारखेपर्यंत, 16 तारखेला किंवा 15 तारखेला साधारण दुपारी अभ्यास पूर्णपणे बंद करा. त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारचा काही रिव्हिजन करू नका, काहीच करू नका. कारण की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत राहिला तर त्याचा काही उपयोग नाही आहे. तुम्हाला नंतर फक्त
एक्झामचं जे प्लॅनिंग आहे, आपला एक व्हिडिओ आहे 120 मिनिटामध्ये प्रश्न कसा 120 जे आहे आपलं मिनिटाचा वेळ असतो, टाईम असतो, त्याच्यामध्ये पेपर कसा सॉल्व्ह करायचा पॉझिटिव्हली आणि सिलेक्शन कसं होईल याच्या आपण एक त्यावर व्हिडिओ दिलेला आहे, तो एक बघा व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी सगळे पॉईंट्स घेतलेले आहे. आणि आता जो पिरियड आहे 11 दिवसाचा, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रिव्हिजन करणे आहे. आपलं पॉवर सिस्टीम, मशीन्स, त्यानंतर थोडंफार कंट्रोल सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि आपलं बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा सुद्धा थोडासा भार तिथे करून ठेवा, ठीक आहे. आणि बाकी आपण 1-2 टॉपिक आणखी सांगितलेले आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि जे काही आहे तुम्हाला तुमचं जेवढं झालेलं आहे त्यावर फक्त तुम्हाला रिव्हिजन करणे भाग आहे. अतिशय चांगलं फोकस करून त्याच्यामध्ये काय स्कोअर करू शकतो आपण, मी तुम्हाला सगळं इथे हे डायरेक्शन दिलेलं आहे की तुम्हाला कुठे किती मार्क कव्हर करायचे आहेत. आणि जो तुमचा पोर्शन तुम्हाला जास्त स्ट्रॉंग वाटतो, फॉर एक्झाम्पल एखादं तर ॲप्टिट्यूड स्ट्रॉंग असेल त्याने ॲप्टिट्यूड आधी सॉल्व्ह करा, काही त्याच्यामध्ये इश्यू येणार नाही. जर तुम्ही ॲप्टिट्यूड आधी सॉल्व्ह केला आणि तुमचं जर कन्फर्म असेल तर फारच चांगलं तुमचे ते मार्क फिक्स होतात. फक्त टेक्निकलला वेटेज जास्त असल्यामुळे तुम्हाला टेक्निकल जास्त चांगलं करणं आवश्यक आहे. आशा करतो की तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल, तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली असेल, एक बूस्टअप मिळालं असेल. काही होत नाही, टेन्शन घेऊ नका, कारण की आता आपला अभ्यास व्यवस्थित झालेला आहे. जे विद्यार्थी मित्र माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा जे आता 2-2, 3-3 वर्षापासून अभ्यास करायला त्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे. फक्त कसं आहे की टेन्शन हे प्रत्येकाला येत असतं, तुम्हालाच नाही, प्रत्येकाला टेन्शन येत असतं. परंतु हे 11 दिवस आहे, त्याचं सोनं कसं करायचं ते तुमच्यावर डिपेंड असतं. आणि त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी 2 दिवस आधी परत व्हिडिओ घेऊनच आपण 2-3 दिवस आधी एक्झामच्या, तर त्याच्यामध्ये परत मी तुम्हाला सांगेलच की एक्झाम हॉलमध्ये किंवा एक्झामच्या 1 तास आधी, 2 तास आधी किंवा साधारण 24 तास आधी कसं काय आपण एक मानसिक सिच्युएशन म्हणजे सायकोलॉजिकल सिच्युएशन कशी ठेवली पाहिजे किंवा आपण कसं हँडल करायचं टाईम वगैरे सगळं ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रुप्समध्ये शेअर करा. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून वरचेवर आपल्याला तुम्हाला जे मी तुमच्यासाठी माहिती आणत असतो किंवा जी माझ्याकडून मी प्रयत्न करत असतो, माझ्या अनुभवावरून जो प्रयत्न करत असतो त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.